हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मल पठाडे. तर मित्रांनो, पाथर्डी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ. आज रात्रभर खूप पाऊस झाला आणि आत्ता पण चालू आहे. सकाळी उठलं तर सारखा पाऊसच चालू आहे. तर आता असं झालं आहे की बाहेर पण जाता येणार नाही. मालकाला दूध घ्यायला जायचं होतं, तर ते बरेच वेळ पाऊस कमी होतं थांबले आणि आत्ता गेले. तर दूध घालायला पैपैत जावं लागलं, गाडीवर जाताना आलं आणि सायकल पण नाही नेली त्यांनी. ती सायकल पण तिथंच दरवाजाला लावलेली जायला कशी ती झालं होत्यात. एवढे धुमाकूळ, एवढा मोठा धुमाकूळ मांडलाय ना पावसाने. तर परत पावसाला ही म्हणावं का नाही म्हणावं. वावरातले तळे कालचेच पण म्हणजे हे नव्हते झाले आणि आता परत तेवढे तळे झाले. तर काय करावं आता काहीच कळेना. शेतकऱ्यांनी एवढं रानात कष्ट करून पीक आणून त्याचा काही सुद्धा उपयोग नाही. घरात अंधार आहे, बाहेर पण गार लागू राहिले. तर रानं नीट करायपासून किती खर्च आला असेल हे ज्यांनी केलंय ना त्यालाच विचारा. नांगरट, रोटा, सरी, परत ब्याची बॅग पण इतकी महाग आहे. ब्याची बॅग 850 रुपयाला आहे. तर बी आणि दिवसभर कपाशी लावली मजुरांनी, मजुरी लावून त्यांचे पैसे वेगळेच. एवढा खर्च करून बी आता असा धाक पडलाय, धाकधूक होत आहे का ती लावलेली बी पाण्याने वाहून जाते का काय, का जागेवर सडती येते का नाही. आता खूप टेन्शन आलं आहे. काही करावं ते डोकं चाललं नाही. पाऊस तर काही दमच खाय नाही. एवढाच कसा पाऊस येऊ राहिला आहे. दरवर्षी पावसाची वाट बघून बघून कशी तरी मालक थोड्या पावसावर येऊन जाते. ह्या वर्षी लय पाऊस येऊन सुद्धा पीक हाताला येतं का नाही शेतकऱ्याच्या सांगता येत नाही. जनावराला खायला नाही. अशा पावसात त्यांना चारा आणायला जायचं कसं. चारा तर मस्त आहे वावरात, पण आणायचा कसा घालायचं कसं. सकाळ धरून असं टेन्शन आले ना. वारं पण झालं व त्यात कडकडत्यात आणि पूर्ण असं ढगाळ वातावरण झालं. शेळ्या काल पण शेळ्यांनी घास टाकून घास खाल्ला नाही, कारण वरल्याचं त्या काही खात नाही का तिथं पत्र्याच्यात. आणि आज पण त्यांना खायला टाकलं तरी खात नाही तर वरल्याचं. काही करावं या पावसाने कमी अशी धुमाकूळ लावली काय माहीत. आणि आता असं होणार आहे ना, बी लावलेलं उगायच्या अगोदर गवत उगून येणार आहे. तर आधी खुरपायचं सुरू करावं लागणार आहे. म्हणजे खुरपायचा खर्च पहिल्यांदा वाढतो. कष्ट तर कष्ट जाते. तर स्वतःच्या कष्टाची तर ती हेच नसते. स्वतः किती करावं लागत. पण मंजूर लावलं टाईम लागायचं, पैसे द्यायचे शिकत नाही. तर एवढ्या पावसा पाण्याचं जणू तर ट्रॅक्टर तुला काय करायला चाललं, चारा आणायला चाललं वाटतं. सगळं ओल्लं चिंचून झाले. ते घराच्या भितरी सुद्धा पूर्ण अशा ओल्ल्या चिंचून झाल्या. काही करावं पावसाला, त्याच्यावर काहीच पर्याय नाही. अजून किती दिवस काय माहिती. असा म्हणत होते 10-11 तारखेचे सांगितलं. आता किती दिवस येईल किती दिवस नाही. वादळाचंच पाऊस, वारं पण आहे. आणि त्यातली त्यात गंमत अशी आहे, तर पण भिजले
चूल पेटता येईना, गॅसची शेगडी खराब झाली, ती चाला ना. जनावराला उपास आहे तर आपल्याला पण उपास आहे आज. आणि नाहीतरी कसं असतं, जनावराला खायला जर नसलं तर आपल्याला खायला जातच नाही. तेवढं मी करू राहिली. असं पाऊस शांततेचं किती असलं तरी काही भीती वाटत नाही. कडकड धडधड असली तर लई भीती वाटते. आज लई सकाळ सकाळ धुण्याची लागली. सगळं पाणी पाणी चिकचिक झाले सगळे. लाईट पण गेली. कारोडी खाली थोडंसं पाणी आले वरलं, तिला बसता पण येणं. गाया नुसत्या उभा राहिल्या, गायांना काही खायला नाही. आता त्यांना गवंड आणून टाकावं लागेल. शेतकरी पाऊस आला तरी चिंतेत आणि नाही आला तरी चिंतेत. आला तरी काही येतो की ते शेतकऱ्याला चिंतेतच करतो, आणि नाही तर इतकी वाट बघायला येते तर शेतकरी तरी पण चिंतेतच होतो. शेतकऱ्याचा चिंतेचा विषय हा सहज मानला गेला आता. त्याच्यामुळं कोणी विचार करत नाही ना. लोकांना, नोकरीवाल्यांना वाटतं शेतकऱ्यांना पाऊस आला तरी नाराज आहे, नाही आला तरी नाराज आहे. पण चूक नाही आहे ना त्याला कुठूनच. नोकरीवाले एवढा पाऊस असता तरी छत्री घेऊन जाते, मार्केटवरून काही आणते, खाते. शेतकऱ्यांच्या दारात जण रोड कशी, तर तो कसा खाणार. खरंच शेतकरी जीवनात खूप संघर्ष आहे, खूप संघर्ष. आता साऱ्या रस्त्याला पाणी पाणी झाले, पण एवढ्या पाण्यात जाऊन गायांना चारा आणावाच लागणार आहे. नाही आणले तर त्या काय खात्यान बिचारे, त्यांना काय मुख्य चित्राला बोलता येत नाही, काय नाही. आपण तरी काही खाऊ घरात करून, तसं त्यांची मुली खायची यायची ना. एवढं वल्ल्याचं जाऊन त्यांना खायला आणावंच लागेल. राहिलं तुझा गरजू कोणतं पाऊस पडू राहिला, इतकं तुफान पाऊस, तुफान. तर कोणाकोणाकडे कोणत्या कोणत्या गावाला असा पाऊस चालू आहे तर कमेंट करून नक्की सांगा. सकाळचे 8, 8:15 वाजत आलेत आणि काहीच काम सुधरत नाही. काय करावं तेच कळत नाही. नुसतं चहा घेतलाय आणि जनावराकडे पाहत उभा राहिले. आता धड त्यांना खायला आणायला जाता येणार या पावसामुळं, आणि स्वतःला बी खायला करता येणार काही. तर थांबले. कालच वावरातलं सर काढून दिला, पाणी काढून दिलं. आता ते आज परत पाणी साचणार आहे, आज परत काढावं लागतं, काय बघावं लागणार आहे. दुपारी 12, 12:30 वाजता जो, पण हा पाऊस उघडला तरच वावरात बी जाता येईल, नाही तर कसं जायचं. तर चला मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा.